जय मित्रांनो, तर आता पुणे सिटीचा जे पेपर देऊन आलेले आहेत तर ते बऱ्यापैकी टेन्शन मध्ये आलेले आहेत की आम्ही मेरिट मध्ये बसू की नाही बसू, आमचं सिलेक्शन होणार की नाही होणार. म्हणजे टेन्शन मध्ये कोणता वर्ग आलेला आहे की ज्यांचं कट ऑफच्या जवळ म्हणजे 1-2 मार्क त्यांना कट ऑफच्या असं त्यांना वाटत आहे की आपण कट ऑफ आपण जर कटलोही तरी 2 ते 3 मार्कांनी कटू शकतो, याच्यावरती आपण कटू शकत नाही. तर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की 850 जागांची पुणे सिटीला वाढ होऊ शकते. एक प्रकारचे संकेत आहेत त्या प्रकारचे. तर 850 जागांची वाढ जर झाली तर 1733 प्लस 850 हे बऱ्यापैकी आकडा होतो. त्याच्यामुळे ज्यांना कमी मार्क्स आलेले आहेत तर त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुमचं पण सिलेक्शन हे यावेळेस पुणे सिटीला होऊ शकते. आता जर कट ऑफ बद्दल जर बोलायचं झाल्यास तर कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. 130 129 प्लस आपला ओपनचा कट ऑफ जाणार आहे. त्याच्यानंतर 125 प्लस जर तुम्हाला कोणतीही कॅटेगरी असतो, तुम्हाला जर 125 प्लस मार्क असतील तर तुमचा सिलेक्शनचे बऱ्यापैकी चान्सेस आहे. आता जर या 850 जागा जर यामध्ये ऍड झाल्या तर नक्कीच आपल्याला या 850 जागांचा फायदा होणार आहे. 125 प्लस ज्यांना मार्क असतील ते सेफ मध्ये म्हणजे बऱ्यापैकी चान्सेस त्यांच्या सिलेक्शनचे आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की त्याच्यानंतर जर आता SC ST त्याच्यानंतर SBC EWS या कॅटेगऱ्या 120 119 प्लस जरी तुम्हाला मार्क असतील तरीही तुमचं सिलेक्शनचे चान्सेस हे बऱ्यापैकी आहेत. कारण की 850 जागा वाढल्यानंतर मेरिट ही नक्कीच खाली येणार आहे. टेन्शन घेऊ नका. व जशा काही याच्या समोर ज्या काही प्रॉपर अशा अपडेट पुणे सिटीच्या येत राहतील तर त्या आधीपासूनच मी तुम्हाला देत आलेलो आहे. याच्या समोर पण देत राहील. जागावाढीच्या आणखी ज्या प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या मी तुम्हाला अचूकपणे देण्याचा प्रयत्न करणार आहे. 420 जागा तरी कमीत कमी वाढ होऊ शकतात. एक अशा प्रकारचा एक संकेत आहे पुणे सिटीकडून. तर अशा याबाबतच्या ज्या काही प्रॉपर अपडेट येत राहतील तर त्या मी तुम्हाला देणारच आहे. त्यामुळे ज्यांनी पुणे सिटीचा पेपर दिलेला आहे त्यांनी नक्कीच आपल्या युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा. जय हिंद.